नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सुराज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, उपशिक्षणाधिकारी यरमाळ सर, नवले पाटील, अनिल लहाने, आकाश लोहट, विलास जोंधळे, गजानन जगाडे, उमेश लहाने आदींची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात 11 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तसेच 14 एप्रिल रोजी शहरातील विविध बुद्ध विहारात वृक्षारोपण व महापुरुषांच्या 1000 पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. आज संपन्न झालेल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण जोंधळे, वैजनाथ भेंडेकर, मारुती मलशेट्टे, मोरताटे सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून एकूण 11 पुरस्कारांची निवड झालेली आहे. आदर्श शिक्षक तसेच आदर्श शिक्षिका यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पाठीमागचा उद्देश की शिक्षक बांधव जे मेहनतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करत असतात त्या कार्याला कुठेतरी पाठीवर थाप म्हणून आणि हा जो जयंतीचा उत्सव आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला अनुसरून आणि त्यांच्या प्रती कुठेतरी एक सद्भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी हे पुरस्कार ठेवलेले होते. या पुरस्काराचा दुसरा एक उद्देश असा होता की समाजामध्ये जे द्वेषाचं वातावरण तयार झालेलं आहे या वातावरणाला कुठेतरी खीळ बसावी आणि जे मन प्रज्वलित व्हावेत ते म्हणजे की पुस्तक वाटप, महापुरुषांच्या ज्या विचारांच्या प्रती त्यांच्या वाचनातून 1000 पुस्तकांचं जे वाटप आपण या ठिकाणी जिल्हाभरामध्ये करणार आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात आज झालेली आहे. पालकांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील जी द्वेष भावना कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आणि दुसरा विधायक कार्यक्रम म्हणजे वृक्ष लागवड. आज या ठिकाणी आपण माधवनगर परिसर तसेच आरोग्य कॉलनी परभणी तसेच रविराज पार्क या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील उद्या जयंतीच्या दिवशी करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरणारच. आणि ही ताकद विद्यार्थ्यांना कुठून मिळणार? शिक्षणातून, शाळेतून तर मिळतेच, पण त्याचबरोबर ही ताकद विद्यार्थ्यांना पुस्तकातून मिळते. आणि हे ह्याच उद्देश लक्षात घेऊन सुराज्य शिक्षक संघटनेनं इथं 1000 पुस्तकांचं वाटप, वितरण आणि त्याचबरोबर वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. याबद्दल हा उपक्रम त्यांचा खूप स्तुत्य आहे. प्रत्येकाने आचरणात आणावा असा उपक्रम आहे. आणि शिक्षणाचं, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे जे शिक्षक जे समाजाच्या प्रसिद्धीपासून वंचित राहतात त्यांचं कार्य समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शिक्षकांना एक अजून काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या संघटनेनं आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज येथे संपन्न झालेला आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.